गार्गी तू तिकडे जाणार नाहीयेस. मावशी ऐक ना, मी एकदा जाऊन येते. ते दोघं जण तिथे संकटात असले तर काय करायचं? तसं काहीही होणार नाहीये. अगं पण आपल्याला इकडे उभं राहून कसं कळणार आहे ते? मी सांगते ना, मग ऐक ना माझं. अगं त्यांना काही होणार नाही असंच म्हण. वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. मी आणि बाबा जाऊन येतो ना, मग लगेच जाऊ आणि पटकन येऊ परत. आय प्रॉमिस. हे बघ गार्गी, तू एकटी जाण्याचं म्हणत होतीस म्हणून मी यायला निघालो होतो. पण आता किरण सांगते ना नाही जायचं, मग नको जाऊया आपण. मावशी मी म्हटलं ना, मी एकदाच जाईन. याच्यानंतर पुन्हा मी कधीही तिथे जाणार नाही. नाही, एकदा सुद्धा जायचं नाही. आणि तू मला वचन दिले, लक्षात आहे ना तुझ्या? माझ्या लक्षात आहे, पण ते दोघं जण तिथे संकटात असले तर काय करायचं? त्यांचा फोनही लागत नाही. मी ट्राय करतेय ना. तू चल ना माझ्या बरोबर. हा मग चालेल. गार्गी माझं ऐक. हॅलो हॅलो गार्गी, कुठे आहेस तू? मी घरी आहे. पण तुम्ही दोघं जण का गेलात तिकडे? अगं जावं लागलं. दिस इज नॉट फेअर. तुमच्या दोघांचेही फोन लागत नव्हते, कसं कळणार? तुला माहितीये ना फोन लागत नाही तिथे. पण जाण्याची गरजच काय होती? सॉरी. नाही, एक मिनिट. सॉरी म्हणायची काही गरज नाहीये. फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुम्ही का गेलात तिकडे? अगं आपलं सामान राहिलं होतं ना तिथे, ते आणायला गेलो होतो. म्हणजे ते नंतरही घेता आलं असतं. हो, पण त्या निंबाळकरचा फोन आला होता. तो म्हणाला की आजच्या आज सामान घेऊन जा म्हणून. काय अडचण होत होती त्या सामानाची? ते मला नाही माहित. तुला माहितीये ना तू निंबाळकर कसा आहे ते. म्हणूनच म्हणते, मला एक फोन केला असतात ना तर मी त्याला फोन करून बोलले असते त्याच्याशी. गार्गी जाऊ दे ना. काय होतं आम्ही जाऊन आलो तर. कारण मला काळजी वाटते तुमच्या दोघांची. मित्र आहात ना माझे. हे बघ, तू काळजी करू नकोस. आम्ही सेफ आहोत आणि आम्ही बाहेर पडलोय तिथून. गार्गी सॉरी. तू प्लीज चिडू नकोस ग. नाही, जे झालंय ते मला आवडलेलं नाहीच आहे. पण ह्यावर आपण उद्या बोलूया. हॅलो गार ते दोघं जण आले बाहेर. झालं ना तुझं समाधान? आता तरी जेवणार आहेस का? आता गार्गी खूप चिडली आहे का? हो ना यार, आपण न सांगता गेलो म्हणून रागावली आहे. ही रुचिता पण ना बेअक्कलच आहे. तिला सांगितलं ना तरी ती ऐकत नाही. आपलंच चुकलं, तिला उगाच सांगितलं. तसं नाही रे. आज ना उद्या तिला कळलंच असतं ना. पण बरं झालं गार्गी इथे नव्हती. पक्या ती इथे जरी नसली ना तरी त्या मृत्युंजय बंगल्यात काय घडलंय ते तिला कळता कामा नाही. आता तिला तर आपण सांगणारच नाही आणि त्या रुचिताला पण सांगणार नाही, नाही तर पुन्हा तोंड उघडायची. जाऊ दे, चल आपण निघूया. हा, पण दादा एक विचारू का? त्या दखोबाचं नक्की काय प्रकरण आहे? ते कोडं मलाही सुटत नाही. दादा आपण पहिल्यापासून बोलत होतो तो बंगला डेंजर आहे, पण कुणीच नाही ऐकलं आपलं. राहू दे ना आता, तो विषय नको. पण दादा आज आपल्याला तिथे काही झालं असतं तर काय करणार होतो आपण? उद्या समजा गार्गी चुकून तिथे गेली आणि तिला काय झालं तर? पक्या बस कर ना आता रे. आता पण गार्गीचं काय? मी एवढी धडपड कशासाठी करतोय? गार्गीनी त्या मृत्युंजय बंगल्यात जाऊ नये म्हणून. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत असतो ना, गार्गी समोर मृत्युंजय बंगल्याचं नाव सुद्धा काढायचं नाही. दादा काळजी करू नका, पुन्हा अशी चूक नाही होणार. आणि हो, मला तर ऑफिसला जायचं. आता कशाला? हे फुटेज कॉपी करायचंय ना, नाही तर उद्या सकाळी येऊन तुम्हीच मला बोलाल की फुटेज कॉपी नाही केलंस, तू मूर्ख आहेस, तू बेअक्कल आहेस. काय म्हणेन मी तुला? तू मूर्ख आहेस, तू बेअक्कल आहेस. खरंच बेअक्कल आहेस. काय झालं दादा? तुला खूप ओरडतो ना रे मी. नाही दादा. खूप घाबरतोस ना मला. हा ते आहे,
एक वेळ मी संजय सरांना घाबरणार नाही, पण तुम्हाला खूप घाबरतो. खरंच मूर्ख आहेस तू. ते आपल्याला माहिती आहे, काहीतरी नवीन सांगा ना. म्हणजे तुला माहिती आहे की तू मूर्ख आहेस म्हणून. आता तुम्ही बोलताय तर असेलच ना. तू कसाही असलास ना तरी माझ्या भावासारखा आहेस मला. खरंच? आता ऑफिसला जायची गरज नाहीये. कुठेच उद्या बघूया. हं? हं? जाऊन झोप आता. नक्की ना? मराठी कळत नाही तुला? नाही, कळतं मला मराठी, पण काय आहे, तुम्ही एवढं प्रेमाने बोलायला लागल्यावर नाही कळत. चल निघूया. दादा घेतो ना मी ते. ये ये ये. हा घ्या चहा. थँक्यू. आणि तू पण जरा वेळ बस ग. सारखी सकाळपासून धावपळ चाललेली असते तुझी. बसले तर तुम्हाला आणि गार्गीला डबा मिळणार नाही. चालेल? मला तर चालेल बुवा. तुम्हाला चालेल, कारण तुम्ही कॅन्टीनमध्ये जाऊन खाल, पण गार्गीला चालणार नाही ना. तिला बाहेरचं अजिबात चालत नाही. आणि बघा, नेहमीसारखा डबा विसरून जाते की नाही ते. आई बाबा चला निघते मी. हा निघालीस पण? हो. घेतलंच सगळं? येस घेतलं. आई काय झालं? नाही, काय नाही. अगं बोल ना, काय झालं? अगं तुझं असंच आहे नेहमीच. बाबा काय झालं? तू घेतलंयस ना सगळं, निघ मग आता. अगं हो, पण चिडतेस का ऑफिसला जाण्याआधी? काय झालंय ते सांगशील का? घेणार होते ऍक्च्युली मी. टिफिन घेतल्याशिवाय कशी निघणार मी? खोटं बोलू नकोस. अशीच जाणार होतीस तू. बरं होऊ शकतं ना, घाईत असते मी, विसरून जाते. नेहमीच कशी विसरतेस ग? आई सॉरी ना. सॉरी बिरी काय नकोय, काही गरज नाहीये त्याची. मग कान पकडून माफी मागू का? चालेल सॉरी म्हणून? हा कुणाचे? तुझे का आईचे? आई बरं ठीक आहे, आता मी पुन्हा असं नाही करणार. हं? बघूया. बरं बघ मग. आणि हे बघ, आता ऑफिसमध्ये जातेस ना, तर तिथे नको त्या कामात लक्ष घालू नकोस. किरणला तू तसं. हो मला माहितीये, पण फक्त पक्क्या आणि निलयला मी बोलणार आहे इतकं नक्की. खूप राग आलाय त्यांचा. स्वाती, आता जाऊ द्या तिला, नाहीतर तुझ्यामुळे अजून उशीर होणार आहे तिला. अहो जाऊ दे ना, पण सांगितलेल्या गोष्टीत तिला ऐकायला सांगा. सांगा तुम्हीच. ऐकणार. आता ती सगळं ऐकणार आहे, हो ना ग? ऑफकोर्स सगळं ऐकणार मी. मग तर झालं. बरं चला येऊ मी आता. ठीक आहे. बाय बाय बाबा. हॅलो, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं नको आहेत का? कोण बोलतोय? विसरलीस? तू मला भेटायला येणार होतीस. तुला मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. हो. कधी यायचंय भेटायला? आज संध्याकाळी. आज? ओके ठीक आहे. हॅलो, काय ग, कुणाचा फोन होता? कोणाला तरी काहीतरी सांगायचंय, माहिती द्यायची आहे. म्हणजे? अगं म्हणजे बातमी देण्यासाठी आम्हा पत्रकारांना असे फोन येतच असतात. पण गार्गी जरा जपून. हं. हो आई, चला येते मी. बाय. सावकाश जा ग. हो. हो बाई, झालं लेकीचं सगळं कौतुक करून झालं. आता जरा नवऱ्याकडे पण लक्ष द्या. त्याला भूक लागली, त्याला काहीतरी खायला आणा. देते, थांबा. अगं अगं हा चहा थंड. मग काय, दादाने फुल मला मिठीच मारली ना. फुल इमोशनल झाले होते. मला बोलले
आपण एकत्र काम करत असलो किंवा मी तुला सिनियर असलो तरी एक लक्षात ठेव, तू मला माझ्या भावासारखा आहे. असं बोलला निलय? मग काय, अगं सख्या भावासारखं मानतात ते मला. तू कधी ऑब्झर्व नाही केलं, आपण कधी असे उभे असलो तर किती प्रेमाने बोलतात माझ्याशी. बघितलंय मी, पण मी जेव्हा बघितलंय तेव्हा तो तुला ओरडतच असतो. अगं ते प्रेमाने ओरडतात माझ्यावर. काय, आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो त्याच्यावरच ओरडतो ना, तसंच आहे ते. भावाभावाचं प्रेम तुला नाही कळलं. हो ना? मग मला सांग, त्या दिवशी काय झालं बंगल्यात? सांगितलं असतं पण नाही सांगणार. काय, भावाने परमिशन नाही दिली ना. अरे काय मूर्खपणा आहे, सांगायचं नव्हतं तर एवढं तरी कशाला सांगितलं? अगं खरं सांगतोय, निलेश दादाने परमिशन नाही दिली आहे. जास्त भाव खाऊ नको हं. सांग लवकर काय ते. आणि कसं आहे ना, निलेश दादा जरी गरम डोक्याचे असले ना तरी आतून एकदम सॉफ्ट आहेत. आता कालचीच गोष्ट बघ ना, काल रात्रीच मी फुटेज कॉपी करणार होतो, पण निलेश दादा बोलले, हे बा पक्या, असं करू नकोस, घरी जा, मस्त आराम कर आणि दुसऱ्या दिवशी ये मस्तपैकी ऑफिसला आणि नंतर कॉपी कर. झालं फुटेज चेक? दादा तुम्ही तुला सांगता येत नाही, आता हल्ली आहेत. मला कुठे माहिती होतं? किस्से सांगून झाले असतील तर चेक करूया आता फुटेज. हो हा. हा हे एवढंच फुटेज आहे? हो दादा, जेवढं होतं तेवढं सगळं कॉपी केलंय. आय शुअर तू सगळं ट्रान्सफर केलंस? हो दादा. पण मग एवढंच फुटेज कसं? अरे आपली सगळी मेहनत वाया जाईल. म्हणजे डिलीट केलं नसेल ना? वाह, काय हो, बरे झाले होते का पोहे? उत्तम झाले होते. मग काय, आता चहाचा दुसरा राऊंड असेलच. हो म्हणजे काय, यात काय विचारणं झालं. हा पण थोड्या वेळानंतर चालेल, आता लगेच नाही दिलंस तरी चालेल. ठीक आहे. स्वाती, एक सांगू? बोला ना. गार्गी कामावर वगैरे जायला निघाली ना की प्लीज तिच्यावर चिडचिड नको ग करत जाऊ. अहो मी उगीच चिडचिड करते का? मला तिची काळजी वाटते म्हणून मी बोलते ना. स्वाती, तुझी काळजी करणं वगैरे मी समजू शकतो, पण एखादा माणूस जेव्हा कामासाठी वगैरे बाहेर जात असतो ना तेव्हा घरातल्या माणसाने त्याच्यावर चिडचिड करू नये. त्या माणसाचा पूर्ण दिवस वाईट जातो. काय नाही, तिलाही कळलं पाहिजे आपल्या जीवाला किती घोर लागतो ते. गुड मॉर्निंग. अरे वा, आवरावर चालू आहे. आवरावर संपेल एक वेळ लवकर, पण चिडचिड काय झालं? काय नाही, नेहमी सारखं सकाळी सकाळी गार्गीवरती चिडचिड सुरू. गार्गीने कालचा विषय पुन्हा काढला का? नाही नाही, विषय नाही तसा काढला, पण निलयवर खूप चिडली होती. म्हणाली ऑफिसला गेल्यावर चांगला दम भरते. म्हणजे आता निलयचं काही खरं नाही. म्हणजे गार्गी सहजासहजी चिडत नाही आणि चिडली की समोरच्याची काही धडगड नाही. हो ना, ते तर आहेच. पण किरण, मला असं वाटतं ना की आपण तिच्या टीम मेंबर्स पैकी सगळ्या लोकांशी एकदा बोलायला हवं. बघ ना, म्हणजे तिच्या ऑफिसमध्येच जर का त्या मृत्युंजय बंगल्याविषयी सतत काहीतरी विषय निघत असेल ना
तर गार्गीच्या डोक्यातूनही ते लवकर जाणार नाही ग. ते बघू आपण. पण किरण, हे असं किती दिवस चालणार आहे? तू मला सांग, गेले कित्येक दिवस आपण सगळ्यांनी असे टेन्शन मध्ये काढले. मी तर गार्गीला दुसरी नोकरी बघ असा सल्लाही देऊन बघितलं. हो किरण, मलाही यांचं पटतंय. आपण या सगळ्यावर असा हा तात्पुरता उपाय किती दिवस करणार ना? तुम्हाला काळजी वाटणं साहजिकच आहे, पण तुम्ही निश्चिंत राहा. गार्गी पुन्हा तिथे जाणार नाही, कारण तिने तसं वचनच दिलंय मला. तसं झालं तर चांगलंच आहे. फक्त तिने ऐकायला पाहिजे. आता काल पण तू पाहिलंस ना, ती तिकडे जायला निघाली होती. ती आता तिथे जाणार नाही. ठीक आहे, बघूया. अगं तिने वचन दिलंय ना मला. बरं, मी काय म्हणते, आपण एक घरात छान पूजा घालूया का? म्हणजे सगळं कसं छान होऊन जाईल. अगदी माझ्या मनातलं बोललीस. आपण नक्की पूजा घालूया. व्हेरी गुड आयडिया. मी आजच गुरुजींशी बोलून घेतो. ठीक आहे. तुम्ही सगळे का गेलात तिकडे? बरं, गेलात ते गेलात. तुमच्यापैकी एकालाही मला सांगावंसं नाही वाटलं? सांगणारच होतो, पण डोक्यातून स्किप झालं. स्किप झालं? प्लीज खोटं नको बोलू. नाही, खरंच स्किप झालं. असं होऊच शकत नाही. ए गार्गी, हे सगळं ना या रुचितामुळे झालंय. हो. मी काय केलंय? अगं तू काय नाही केलंस ते विचार. पक्या, तू ना आता पक्या, मी मस्करी करत नाहीये, खूप सिरियसली बोलतेय. अगं मी कुठे मस्करी करतोय, खरंच सांगतोय. नाही, हे पक्यामुळे झालंय. हा? हो दादा, मी काय केलं? अरे तुला सांगितलं होतं ना की गार्गीला कळव म्हणून. निघताना फोन करायला लावला होता तुला मी. दादा तुम्ही कधी सांगितलं फोन करायचं? हा, निलय, त्याच्यावर का ढकलतोस तू? हा. काय चाललंय तुमचं? मृत्युंजय बंगल्यात जाणं खूप रिस्की आहे. तिथे काय घडतं हे अजूनही आपल्याला कळलेलं नाहीये. तिकडे जर का काय तुम्हाला झालं असतं तर काय केलं असतं? आणि तिथे कोणीही नाहीये मदत करणारं. आजूबाजूला कोणीही दिसत नाही, फोनला रेंज नसते. काय केलं असतं तुम्ही? गार्गी, हे बघ, तू शांत हो. उगाच चिडू नकोस ग. मी चिडत नाहीये. अरे, खूप काळजी आहे म्हणून बोलते. अगं, आम्ही जर तिकडे गेलो नसतो तर आम्हाला फुटेज मिळालं नसतं. शिवाय आपलं काही सामान सुद्धा होतं तिथे. तेच ना, फुटेज कसं मिळालं असतं ना गार्गी. अरे पण फुटेज मिळून काय उपयोग आहे? त्यात अर्ध्याहून जास्त फुटेजच नाहीये. काय? हा, नाही, आहे फुटेज आहे, त्यात पूर्ण फुटेज आहे. रुची, अर्ध्याहून जास्त फुटेज नाहीये म्हणजे? पक्या, मला फुटेज दाखव. पक्या, फुटेज दाखव मला. कुठे आहे? रुचिताच्या डेस्कटॉपवर. गार्गी, मी काय म्हणतो, आपण ते नंतर बघू ना. नाही निले, आत्ताच बघावं लागेल. कदाचित आपल्याला क्लू मिळेल ना काहीतरी. पक्या, बाकीचं फुटेज कुठे? पक्या,
हा बाकीचं फुटेज कुठे आहे? ते एवढंच आहे. एवढंच आहे? हा अरे हे तर 20% सुद्धा नाहीये. गार्गी बहुतेक कोणीतरी फुटेज डिलीट केलंय. त्या निंबाळकरचं तर काम नाहीये ना? मला इथेच वाटतं. पण मग हे त्यांनी कसं केलं असेल? फोन करून बघते त्याला. काय झालं? फोन लागत नाहीये.